एक मोठा सुवार्तिक भारतातला, त्यांचं नाव पी.जी. वर्गीस. उत्तर भारतामध्ये ह्या बंधूचं मोठं कार्य आहे आणि हे बंधू पी.जी. वर्गीस त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांचा अनुभव सांगतात. ते म्हणाले, मी एकदा प्रार्थना करायला गेलो. प्रार्थनेमध्ये मला देवाचं सामर्थ्य अजिबात जाणवत नाही, अजिबात सामर्थ्य जाणवत नाहीये. परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो आहे असं मला अजिबात वाटत नाहीये. आणि मी म्हणालो, प्रभू माझं काय चुकतं? आणि मला प्रभूने पुष्कळ वर्षापूर्वीचा एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आणला. पुष्कळ वर्षापूर्वी पी.जी. वर्गीस यांच्याकडनं एक चूक घडली होती. ती चूक देवाने त्यांच्या समोर दाखवून दिली. आणि चूक काय होती? पुष्कळ वर्षापूर्वी हे बंधू दुकानामध्ये खरेदी करायला गेले होते. जनरल स्टोअर होतं आणि त्या जनरल स्टोअर मध्ये त्या मालकाचं लक्ष नसताना यांनी एक चांगला पेन खिशात टाकला होता. तो भारी पेन होता आणि त्या काळामध्ये त्याची किंमत 25 रुपये होती. पी.जी. वर्गीस प्रार्थना करत असताना त्यांना देवाचं सामर्थ्य जाणवत नव्हतं. म्हणून त्यांनी देवाला विचारलं की मला तुझं सामर्थ्य का जाणवत नाही? तेव्हा प्रभू येशूने त्यांच्या समोर हे चित्र उभं केलं आणि या ठिकाणी तुझ्याकडनं पाप घडलेला आहे. मग प्रभू पी.जी. वर्गीस म्हणाले, मग मी काय करू? जा आणि त्या दुकानदाराकडे त्या पेनाचे पैसे दे, 25 रुपये, आणि त्याची क्षमा माग की तू चोरी केली म्हणून. तुम्हाला माहिती आहे पी.जी. वर्गीसने काय उत्तर दिलं? प्रभू मी जाणार नाही, ते दुकानदार माझे मित्र आहेत, त्यांना जर कळलं की मी चोरी केली तर? नाही नाही नाही, मी जाणार नाही. प्रभू येशू म्हणाला, तुला जावंच लागेल. मग पी.जी. वर्गीस म्हणाले, ठीक आहे, त्या 25 रुपयाच्या बदल्यात मी 100 रुपये दान देतो. जगात सगळ्या माणसांची बुद्धी सारखीच चालते. प्रभू येशू म्हणाला नाही. मग पी.जी. वर्गीसने रक्कम वाढवली. पी.जी. वर्गीस म्हणाले, ठीक आहे, मी 200 रुपये देतो. प्रभू येशू म्हणाला नाही. शेवटी पी.जी. वर्गीस बोलले, त्या 25 रुपयाच्या बदल्यात मी 1000 रुपयाचं दान देतो, पण मी त्या दुकानदाराकडे परत जाणार नाही. प्रभू म्हणाला, अजिबात चालणार नाही. थोडा वेळ झाला, पी.जी. वर्गीस गप्प बसलेत.